खरंच शेतात किती कष्ट मेहनत असते ते केल्याशिवाय कळत नाही। आज मी थोडंसंच काम केले तर मला एवढं जास्त झालं होतं। काय काम केले बघायचं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। आज आम्ही निघालोय सकाळ सकाळी शेतात, घरातलं सगळं आवरून। आमच्या शेतामध्ये जनावर आहेत, म्हैस आहे, गाय आहे, शेळी आहेत आणि हे आमच्या म्हशीचं पिल्लू आहे, रेडी आहे। तर आम्ही शेतात आज गेलतो सकाळ सकाळी। आम्हाला लावायचं होतं लसूण आणि शिवचे बाबा बघा वाटच धरली तिने रानाची माझ्या पुढं। आम्हाला लसूण लावायचं होता। रान तर सगळं तयार केले होतं, वाफे वगैरे केले होते साहेबांनी आधीच तयार। फक्त आता त्यात खत टाकून आणि लसूण लावायचं होता। मी कवट्यातून आईकडूनच लसूण घेऊन आले होते लावण्यासाठी। देशी लसूण आहे त्यामुळे मी तिथूनच आणला होता। इकडं माझं शिवचं लसूण फोडायचं चालू आहे आणि तिकडं साहेब खत आणायला गेले होते। आमच्या शेळी असल्यामुळे आमचा लेंडी खत घरचाच आहे, तो त्यांनी सगळा रानात टाकून घेतला आणि सगळा मिक्स करून घ्यायला चालू केलं। तोपर्यंत आम्ही इकडं चालू होतं आमचं लसूण फोडायचं आणि इकडं बैलं पण आली होती। जे समोरचं रान दिसतं ना त्याच्यात गहू लावायचं चाललं होतं। मग सगळं झाल्यावरती रान साहेबांनी तयार करून घेतलं। मी लसूण लावायला घेतला, कुदळ घ्यायची आणि अशा रेगा मारतेत आणि त्याच्यातमध्ये पुन्हा मग लावून घ्यायचा। म्हणजे आई जशी लावत होती ते मी आधी बघितलं होतं, त्यामुळं मला माहिती आहे कसं लावायचं असतं इथे। तुमच्याकडे कोणती पद्धत आहे, काय वेगळी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। थोडंसं लावून घेतलं, थोडंसं पाणी प्यायला सुट्टी झाली। आमचा शिव एका जागेला शांत बसून बसला होता, कारण म्हणजे तो पुढं जे आलेत ना बैल त्याला बघायचं त्याचं काम चालू होतं। असं करत थोडं थोडं मी लावून घेतलं। सगळं लावून झाल्यावरती असे त्याच्यावर माती पसरून द्यायची आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाणी द्यायचं। लावून झाल्यावरती चला म्हटलं विहिरीत पाणी किती बघूया। आणि मला सीताफळ काढायची होती। विहिरीच्या साईडला सीताफळाची झाडं आहेत, बघायला गेले तर मला भरपूर सीताफळ भेटली तिथं आणि पिकलेली पण 2-3 झाडावरती भेटली। सगळं फिरून झाल्यावरती केळीची बाग फिरूया म्हटलं। केळीला पण केळ्या आता एवढ्या मोठ्या झालीत ना, आता महिन्याभरात आम्हाला खायला पण मिळतील। सगळं आवरून थोडा वेळ आराम केला आणि निघालो घरी। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय।